दरम्यान नाशिकच्या ITI कॉलेजमध्ये आता वैदिक संस्काराचे धडे दिले जाणार आहेत। वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। कुंभमेळ्यात दैनिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावरती पुरोहितांची गरज लागणार असल्यामुळे पुरोहित उपलब्ध व्हावे यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण हे देखील दिलं जाणार आहे। आधुनिक तंत्रशिक्षणासोबतच आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे। मात्र त्र्यंबक मंदिर विश्वस्तांकडून याला विरोध करण्यात आलाय, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांकडून देखील याला विरोध करण्यात आलाय। ITI मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पौरोहित्य ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ऍडमिशन घ्यावी। मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे, हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे। जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये PhD पासून तर BA पासून 12वी पासून संस्कृत हा विषय शिकवला जातो, तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय?